तर मी विनंती करतो त्याचबरोबर बेलोली गावची एक चांगली ओळख प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याने उंच भरारी घेतली उत्तम समालोचक राहिले ते बच्चूजी पवार कुस्ती क्षेत्रामधील मोठं भलं मोठं नाव बच्ची पवार यांना विनंती करेन की दादा आपण अतिथी कक्षामध्ये या. त्याचबरोबर छावा संघटना अध्यक्ष आदरणीय अतिथी माळुसरे सर आपल्याला विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. तर अतिथी माळुसरे आणि बच्चू पवारजी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो दादा आपण या अतिथी कक्षामध्ये. सामना नेमका सुरू का होत नाही आहे हा विचार दोन्ही पंचांना विचारला जाईल. पंच सामना लगेच सुरू करायचा. बेलोरी संघ सतीजी पाटील फिल्डिंग लावून गेला लगेच. महेश पाटीलला खेळताना पुन्हा एकदा पाहताना आनंद होतोय कारण बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा कमबॅक. शुभम पाटीलचा खेळ 40+ नेहमीच चांगला राहिला. ही सगळी दिग्गज मंडळी पुन्हा एकदा नव्याने खेळताना आणि BCC महेश पाटील एसटीच्या पाठीमागं पाहताना पुन्हा एकदा आनंद होतोय. याचा अर्थ असा ही सगळी मंडळी सकाळी 7 वाजता प्रॅक्टिसला जात असेल आणि तिथेच एक नवा डाव या संघानं आखलाय. लेट्स प्ले. पहिला बॉल पडला जाईल त्यानंतर तुम्हाला टाईम अलॉट केला जाईल. 8:21 पहिला बॉल पडतो याची नोंद घ्या. पहिलाच बॉल बॅटच्या आतली काढा लागते. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चाचपडलं जात आहे. दत्ता गायकर बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये आल्यावर काय अवस्था होते ना बाहेर बोलून चालत नाही. आता पहा हा खेळ डाव सुरू होईल. धाव मात्र मिळत आहेत तब्बल. पहिल्या बॉलवर 2 फलंदाज आपण पाहतोय. संदीप पाटील नॉन स्ट्राईकला अविनाश मुंडेचा खेळ उत्तमच राहिलाय. अनिल पाटील गोलंदाजच्या मार्कवर आहे. निलेश कसा बॉलचा पाठलाग करेल आणि इथे मात्र पाठलाग नाही झालाय. लॉंगॉनच्या मधून बॉल गेला सीमारेच्या बाहेर. दुसऱ्या बॉलवरच आलाय हा मात्र खणखणीत चौकार. हातामध्ये आला ना बॉलरच्या लगेच डीजे गाणं बंद. याची नोंद घ्या आपण. माजी उपसरपंच सतीशजी पाटील या संघामध्ये खेळतायत. एक दिग्गज मंडळी आपण पाहतोय सगळ्या संघामध्ये. महेश पाटील मातोश्री जिमचे सर्वे सर्वा हे या संघामध्ये खेळतात. अनिल पाटीलवर मोठी गेम आहे. सोमन पाटील या संघामध्ये. क्या बात. अपील कसला होता नेमका. क्लीन बोल्ड झाल्यावर अपील कसला असतो हा प्रश्न विचारला जाईल अनिलला. पण तिथे मात्र फलंदाजाला केलंय बाद. ज्यानं एक चौका ठोकला 6 धावा जोडल्या तोच झाला क्लीन बोल्ड. साहेब उपसरपंच कसळकण आणि त्याचबरोबर अमोलजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय दादा आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या 2 बॉलवर बोलबाला राहिला फलंदाज संदीप पाटीलचा. त्यानंतर मात्र अनिल पाटीलनं चांगला बॉल टाकत क्लीन बोल्ड केलं. एक चांगला फलंदाजाला परतीच्या प्रवासाला लावलाय. 3 बॉलचा खेळ संपला. 1 बाद 6 अशी सुरुवात मात्र सोमटने 40+ संघ इथे करतोय. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आपलं आमच्या आयोजकांवर असलेलं प्रेम सदैव आपण दाखवलं त्याबद्दल तुमचंही सहर्ष स्वागत करतो. एक लक्षात घ्यायचं की 15 मिनिटामध्ये तुम्हाला काही करून 3 षटकं टाकायची आहेत. क्रिकेटचे सगळे नियम इथे फॉलो केले जातील त्याच्यामुळे तुम्हाला वेळ घेता येणार नाही आहे. अनिल पाटील संघाचा संघनायक. स्ट्राईकवर मात्र आपण पाहतोय सचिन मुंडे. नॉन स्ट्राईकला अविनाश मुंडे. फक्त सामना पाहतोय. अकोट टप्प्याचा बॉल फिरकी दिली आहे. गिरकी घेतली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून मात्र एक चांगला फटका दाखवला. अकोट टप्प्याच्या बॉलला दिशा दिली. खूप टप्पा दूर राहिला. आला चौकार. आई एकविरा आहे खऱ्या अर्थानं आज आई एकविरेचा 16 आहे. कारला डोंगर आज सजलाय भक्तांनी आणि त्याची छाया सदैव आम्हाला राहिली. आशीर्वाद लाभलेत. हा चांगला फटका आहे. सोबम पाटील बॉलपर्यंत येईल तत्पूर्वी मात्र दूरवरून उचलण्याचा प्रयत्न केला. सोबम पाटीलकडे एक्सपिरियन्स चांगला राहिला आहे 40+ खेळण्याचा. इथे मात्र 1 रन्स कंप्लीट केली जाते. ती फलंदाज सचिन मुंडेच्या बॅटमधून त्यांनी एक चौका ठोकत 5 धावा ठोकल्या. धापलकर धावा लागत आहेत त्यामुळे तब्बल 11 धावा. 1 बाद 11 धावा. डावखुरा अविनाश मुंडे पहिल्यांदा स्ट्राईकवर. ग्रामपंचायत सोमटणे विद्यमान सदस्य अविनाश मुंडे. राजकारण 40+ ना एक नवी उमेद दिली सगळ्यांना.
मागून बॉल 3-4 वेळा बाद करता आले असता, कारण तिकडेही कदाचित बाद झाला असता, इकडेही बाद झाला असता, परंतु दोघांनाही धारिष्ट नाही दाखवलं. परंतु रन्स मात्र कंप्लीट झाली आणि एका रन्सनं धावपलकावर धावा लागतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, त्या म्हणजेच एक बाद 12 धावा. चला नेक्स्ट मॅच यायचं लगेच आपण. जितवाई जिते आणि पाली दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी संपर्क साधा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं राहील, याची नोंद घ्या आणि तुमचा निर्णय इथेच द्यायचा. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय लगेचच इथे द्यायचा, ही आपल्याला विनंतीही राहील. जितवाई जिते वर्सेस पाली. चला फिल्डिंग सजवली जाईल. धनाजी चोरघे गोलंदाजीच्या उंबरठ्यावर राहील. महेश पाटील गोलंदाजी करील का, हा प्रश्न आम्हाला पडलाय. कारण एक काळ नव्हे नव्हे तर अनेक वर्षे ज्या माणसानं गाजवली क्रिकेटमध्ये, डावखोर या शैलीनं प्रत्येकानं मंत्रमुग्ध केलं आहे. महेश पाटील बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा मैदानाकडे वळला आहे आणि ती गोलंदाजी पाहायला मिळेल, फिरकीची जादूगरी. कारण ज्या वेळेला खेळायचं ना प्रकाशदादा, त्यावेळेला तो सांगायचे मला 4 धावा ठेवा, इतकी ताकद होती गोलंदाजीमध्ये. हा फटका चांगला आहे. अविनाश मुंडेंच्या बॅटमधून मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. काय सुरेख फटकेबाजी राहिली. लॉफ्ट केलेला बॉलला मात्र पहिल्याच बॉलवर दाखवलाय चौकार. आतापर्यंत हा 3रा चौकार. चांगली फटकेबाजी आहे. फक्त 7 बॉलचा खेळ संपला आणि त्याच्यामध्ये तब्बल 3 चौकार सोमटणे 40+ संघाच्या दिग्गजांनी लगावलेत. तिन्ही फलंदाजांनी आपापल्या परीनं एक एक चौकार लगावलाय. संदीप पाटीलनं एक चौकार लगावला, अविनाश मुंडेनं चौकार लगावला आहे, सचिन मुंडेनं चौकार लगावला आहे. सतीश पाटील या संघामध्ये एक चांगला खेळ. 40+चं कौतुक करावं लागेल, कारण आपलं वय हे फक्त आकडे असतात हे दाखवणारा खेळ राहिला आहे. प्रॅक्टिस केली जाईल, हळूहळू खेळ राहील सुरू. कारण 40+ जेव्हा तुम्ही पहिल्यांदा खेळताना, हा संपूर्ण संघ आहे ना, हा पहिल्यांदा खेळताना पाहतो बेलवलीचा. त्याच्यावर सोपान पाटीलकडे थोडासा एक्सपिरियन्स जरूर राहिला आहे, परंतु इतर सगळे खेळाडू नव्या उमेदीचे. अनिल पाटील खेळला असेल, परंतु राहिलेले सगळे खेळाडू मात्र आपल्या परीनं एक नवा डाव आणि नवा संघ बांधण्याचा खेळ सुरू आहे. त्याच्यामुळे सूर सापडावा यासाठी प्रयत्न जरूर राहतील. तत्पूर्वी मात्र फलंदाजी काय बहारदार राहिली आहे समोरच्या 40+. बच्चू पवार सर या आपण अतिथी कक्षामध्ये. अतिथजी माळुसरे आपल्यालाही विनंती आहे. अतिथजी माळुसरांचा विषय नक्की सांगा की बेलोरी संघ मग कोणताही असू द्या, त्यांच्यासोबत पॅकरपेक्षा त्यांचा तो मालक आहे. कारण बेलोलीकर कमी आणि तो लोणोलीकर कमी आणि बेलोलीकर जास्त आहे. त्याच्यामुळे बेलवलीचा खूप चांगला चाहता राहिला आहे तो. बॉल राहिला हवेत. अविनाश पाटीलकडे हा झेल जरूर गेला होता, परंतु डेची क्रिकेट आणि रात्रीच्या क्रिकेटमधला फरक आता जाणवेल जरूर. इथे मात्र सुटलेला हा झेल. एक रन्स मात्र बहाल केली जाते. एका रन्सनं 18वर मजर मारली जाते. चांगली गोलंदाजी होती जरूर. एक चौकारानंतर चांगलं कमबॅक मिळवलं. प्रॅक्टिस आणि कॉन्फिडन्स या 2 गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. तो कॉन्फिडन्स इथे मात्र हळूहळू मिळेल जरूर. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट माणसं बनत आहेत, पण त्यानंतर मात्र मैदानामध्ये जाऊन, कारण रेसिपी लिहिणं आणि रेसिपीमधनं एखादा जिन्नस बनवणं फार कठीण असतं. फुल्लर लेनचा बॉल राहिला आहे. खूप चांगला बॉल होता. बॅटची कडा घेतली. यशांच्या पाठीमागे थोडासा मिस झाला जरूर. सतीश पाटीलनं बॉलला रोखला, थांबवला आणि स्टॉप केला. एक रन्स मात्र कंप्लीट केली आहे जरूर, परंतु चांगली गोलंदाजी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्यात आलं आहे. त्याच्यामुळे धनाजी चोरगेची गोलंदाजी मात्र एक चौकारानंतर चांगली गोलंदाजी. आपण पाहतोय आणखीन एक चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिला. इथे मात्र ट्रॅव्हल होतोय. छत्रक्षक दत्ता प्रेम पाटील.
दत्तानं चेंडूला उचलला, फेकला आणि रन्स मात्र कंप्लीट झाले तिथे तब्बल एक. आणखीन एक चांगला फटका पाहतोय आपण. शतरक्षक मात्र जरूर तैनात आहे, चाचपडलं जात आहे, परंतु रन्स मात्र कंप्लीट केल्या जातील तब्बल 2. आणि इथे मात्र षटक क्रमांक 2 होईल कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा लागतात, त्यामुळे तब्बल 1 बाद 22. एकविरा इव्हेंटच्या वतीनं लाईव्ह एकविरी गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज मात्र महेश पाटील. एक नवा डाव पुन्हा एकदा आपण रस्ताना पाहतोय. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहेत. बॉलचा चाचपडणी सुरू आहे. रन्स कंप्लीट केले जाते तब्बल 2. फेकाफेकी जरूर होते, रन्स मात्र घेतले ते तब्बल 2. या 2 धावेनं धावपळकर धावा लागत आहेत. 25 धावा. 4 षटकांचा खेळ आहे आणि 4 षटकांच्या खेळामध्ये सोमाटणे संघाचे 2 खेळाडू मात्र चांगली कामगिरी आतापर्यंत करतायत. महेश पाटील एक काळ ज्यानं गाजवला आहे आणि दुसरा काळ गाजवण्याच्या प्रयत्नामध्ये अतिशय उत्तम गोलंदाजी सदैव राहिली आहे. लेफ्ट आर्म गोलंदाजी भरीव राहिली आहे. आता मात्र पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर हा खेळ सुरू केला जातो, कारण 40+ ना जुन्या खेळाडूंना बच्चू पवार दादा गप्प बसू नाही दिलं, त्यांना पुन्हा जागे केले. फटका चांगला आहे, फटका जरूर चांगला आहे. सोपांना मात्र चेंडूला अडवण्याच्या अगोदरच वाकला जरूर, परंतु बॉलनं मात्र फसवलं. बॉल गेला सीमारेच्या बाहेर. वाटलं होतं की बॉल फील्ड केला जाईल, पण नाही रोखलं. आलाय आणखीन एक चौका. चांगली फटकेबाजी आणि चांगल्या फटकेबाजीनंतर आलेल्या या चौकानं खराब फिल्डिंग राहिली, मिसफिल्डिंग, आणि ते मग धावा येतात तब्बल 4-29 धावा. चांगली धावसंख्या उभारली जाते. चांगली फटकेबाजी सुरू आहे. हलक्या हाताला बॉलला ट्रॅव्हल केला आहे आतापर्यंत. बॉल जरूर जाईल, तिथून मात्र उचलला जाईल, फेकी होईल. बॅकअप पाहतो, महेशनं गॅदर नाही केला, परंतु तिथे मात्र सतीश पाटीलनं चांगलं बॅकअप दाखवलं. तिथे मात्र अडवला बॉलला. एकच रन्स मिळू दिली आणि एका रन्सनं धावफलक जाऊन ठेवतं तब्बल 30वर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली अविनाश मुंडे आणि सचिन मुंडेची. हा बॉल चांगला जरूर राहिलाय.
घरंगाळत राहिला पॉपिंग क्रीजवर. एकच रन मात्र मिळेल लेग बायची आणि लेग बायच्या एका रन्सनं मात्र 31वर धावसंख्या जाऊन ठेपते. 1 बाद 31 धावा. या षटकातील पाहिलं तर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल, म्हणजे अजून 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 8 बॉल्समध्ये धावा किती जोडल्या जातील. फलंदाजीनं सचिन मुंडेनं प्रभावित केलं आहे. चांगली फटकेबाजी दाखवले. 2 चौकार त्या बॅटमधून आलेत. आणखी चांगला बॉल. फिरकीचा ताल धरला जातोय. हळूहळू महेशही लयमध्ये येईल. पहिला सामना त्यांचा आहे. बऱ्याच वर्षानंतर तेही खेळामध्ये येत आहेत, त्याच्यामुळे जुनी जाणती फिरकी. परंतु एका बाजूला अविनाश मुंडेमध्ये अनेक टुर्नामेंट गाजवण्याचा हा बहुमान सोमवार संघाच्या खेळाडूंना राहिला आहे. त्याच्यामुळे हे सगळे जुने जाणते खेळाडू आहेत. पुन्हा एकदा नव्यानं एक नवा डाव आखण्याचा खेळ इथे मात्र सुरू आहे. फटका चांगला आहे. स्लॉटमध्ये आलेला बॉलला मात्र काय सुंदररित्या फरकावला आहे. अतिशय उत्तमरित्या मात्र मिडविकेटच्या सीमारेषाबाहेर आपल्या बॅटचा तडाखा दाखवत अविनाश मुंडेनं ठोकलाय षटकार. राहतो, परंतु तुमच्याकडे असल्या क्लास हा कायम परमनंट राहतो. क्रिकेट आर इन ब्लड. क्रिकेट तुमच्या रक्तामध्ये असायला हवी. ते रक्तातली क्रिकेट हे सगळे दिग्गज खेळत आहेत. 40+ लिजेंड मित्रांनो, खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर जीवनाचा गोड आंबट अनुभव घेत घेत या मंडळीनं मात्र एक काळ गाजवलेला असतो बच्चूदादा, परंतु त्यानंतर परिवार, नोकरी, संसार, मुलं बालं, त्यांचं शिक्षण या सगळंच सांभाळत मग जबाबदारीचं ओझं घेत हे 40+ पुन्हा एकदा मैदानामध्ये वळतायत ना, ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. आपला अनुभव पन्ना लावत ही मंडळी सगळा ट्रेस बाजूला घेत आपल्यामध्ये असलेली उपयुक्तता सिद्ध करत या मंडळी मात्र पुन्हा एकदा 40+च्या रूपानं क्रिकेटमध्ये वळताना, मैदानामध्ये वळताना स्वतःला शांत ठेवण्याचं काम करतायत. अविनाश पाटील पहिलाच बॉल काय सुरेख राहिलाय. राईट आर्म ओव्हर दी विकेट अविनाश पाटीलचा. सचिनसाठी डॉट बॉल राहिलाय. 38 धावा बोर्डवर आहेत. 5 बॉलचा खेळ कसा राहील इथे मात्र पाहिला जाईल. अविनाश पाटीलचा पहिला बॉल डॉट. चांगला बॉल टाकलाय. प्रॅक्टिस जरूर सुरू आहे. सकाळच्या प्रहारामध्ये ही सगळी मंडळी प्रॅक्टिस करते आणि तरुण पिढी मात्र 11 वाजता उठते. आणखीन एक चांगला बॉल. काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे. महेश पाटील चेंडूपर्यंत येईल अशी अपेक्षा होती. तत्पूर्वी धनाजी चोरगे बॉलपर्यंत आला, परंतु एक बॉल मात्र क्रीजवरच बॉल राहिला घरंगळत. तिथून मात्र 1 रन्स कंप्लीट केली. एका रन्सने 39वर मजर मारली गेली. 4 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. 40+चा विचार केला ना देवेंद्र माळी सर, तर 40+ वाले सकाळी 6:30 वाजता प्रॅक्टिसला मैदानामध्ये असतात आणि रेग्युलरची मुलं 12, 11, 11:30 उठतात. हा फरक राहिला आहे. आणखीन एक बॉल आणि ते पाहतो एकापेक्षा एक सरस कामगिरी. वाईट बॉल राहिला आणि लगेच मात्र प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतो. आई एकविरा आईचं लाईव्ह दर्शन तुम्ही तमाम क्रीडाशी घेऊ शकता. आजकालची ही सेवा फार सोपी झाली. देवापर्यंत आपण जायला हवं. आजकाल देव आपल्यापर्यंत आणायला लागलेत. बॉल चांगला राहिला आहे. लाईव्ह दर्शन तुम्ही घेऊ शकता इथून. लेग बायची रन्स मात्र कंप्लीट केली जाते. तुमचंही कौतुक जितू दादा गोंधली. गोलंदाजावर आक्षेप. गोलंदाजावर आक्षेप मात्र आला आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज अविनाश पाटील इथून पाहिले जाईल ऑन स्क्रीन, याची नोंद घ्या. दूर भरून टाकण्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगला बॉल राहिलाय. चांगली लाईन अविनाश पाटीलला सापडली. या षटकामध्ये मात्र चांगलं पुनरागमन आतापर्यंत अविनाश पाटीलनं केलंय.
धावा दिल्या नाही आहेत फार. 1 रन्स 4 बॉल्समध्ये त्यांना दिले आणि 2 लेग बाईच्या. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. काय सुरेख गोलंदाजी. 30 यार्डाच्या बाहेर बॉल जाऊच दिला नाहीये. पॉपिंग क्रीज आणि धावपट्टी याच्यामध्येच खेळवत ठेवलंय. उत्तम दर्जाची गोलंदाजी अविनाश पाटीलची राहिली आहे. 5 बॉल्समध्ये काय सुरेख गोलंदाजी. 1 वाईड बॉल, 2 लेग बाईच्या आणि ही 1 रन. दाभोळकर धावा लागल्या तब्बल 42. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती धावा येतील, अविनाश मुंडे कसा खेळ करेल की अविनाश पाटीलला रोखून धरेल. स्लॉटमध्ये आला. ज्या प्रकारे महेश पाटीलला अंतिम बॉल भिरकावला होता, अविनाश मुंडे स्ट्राईकवर आला आणि आतापर्यंत चांगली ठरलेला गोलंदाज अविनाश पाटीलला मात्र दाखवला आसमान, ठोकला षटकार आणि या षटकारानं मात्र धावपळकर धावा लागल्या तब्बल 48 धावा. जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 49 धावांची गरज आहे ती BCC 40+ बेलवली संघाला. चला स्वागताकडे वळूया. या ठिकाणी आपण बघतोय मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील आमचे कसळगण ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच, माजी उपसरपंच महादेवजी पाटील यांना मी विनंती करेन की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी आपण बघतोय कसळगण ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच. काल आपण पाहिलं होतं कसळगण गावचे आजी माजी आणि सध्याचे म्हणजे सगळे सरपंच पाहायला मिळाले होती, कारण कसळगण संघ काल या मैदानात उतरला होता. आज आपल्याला पाहायला मिळतंय त्याच कसळगण पंचक्रोशीतील कसळगण गावचे आमचे महादेवजी यांच्या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्यानंतर मी विनंती करेन आमचे दुसरे मान्यवर अतिथीमूर्ती अमोलजी पाटील यांना विनंती असेल की आपणही आमच्या स्वागत कक्षामधून आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. अमोलजी पाटील. अमोलजी यांच्या या ठिकाणी आपण बघतो त्यांचे स्वागत केलं जात आहे. आणि यानंतर मात्र विनंती करेन कुस्ती क्षेत्रातील भलं मोठं नाव बच्चू पवार सर यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय बच्चूजी पवार, बेदोली गावची ओळख खऱ्या अर्थानं पाहिलं ना देवेंद्र माळी सर, तर ज्यावेळेला क्रिकेट सुरू होईल त्यावेळेला पहिल्यांदा क्रिकेट समालोचन फक्त यांचं ऐकलं आम्ही आणि त्यांचं ऐकून इथपर्यंत पोहोचलं. हे त्यांचं आमचं भाग्य आहे. खऱ्या अर्थानं हे मानलंच पाहिजे. ज्याने पेरलं आहे ना ते कधीतरी उगवणार. ते उगवणारं बच्चूजी पवार यांचे आशीर्वाद सदैव आम्हाला लाभलेत. त्यांचाही शुभसन्मान इथे केला जाईल. त्यानंतर मात्र छावा संघटनेचे अध्यक्ष सचिवजी आदरणीय अतिशजी माळुसरे यांचा शुभसन्मान या मंचावर केला जाईल. ते विनंती करतो अतिशजी माळुसरे या आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपण आपला सन्मान स्वीकारा. अतिशजी माळुसरे एक अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व, एक सुंदर स्वभाव आणि त्याचबरोबर माणुसकीनं जोडलेली नाती या माणसाकडून पाहिलेत. आताच नव्या बंधनामध्ये ते अटकले, त्याच्यामुळे नवी इनिंग त्यांनीही सुरू केले. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. बेदोली संघ BCC बेदोली संघ मात्र खेळताना आपण पाहतो. जगदीश गायकरला संघामध्ये खेळताना पाहतोय, प्रवीण पाटीलला खेळताना पाहतो. ही सगळी मंडळी पुन्हा एकदा क्रिकेटवर वळते ना यासारखा आनंद नाही आहे. ऐकूया 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल्सचा खेळ राहील. 49 धावांचा खेळ कसा केला जाईल देवेंद्र माळी सर यांच्या गोड वाणीतून आपण ऐकूया. तर वळूया दुसऱ्या सत्राकडे. असं म्हणतात ना की सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि एक जन्म काय 1000 जन्म जरी घेतले तरी क्रिकेटची आवड कधी मिटणार नाही. आणि ती आवड न मिटण्यासाठी आपण बघतोय मागील 4-5 वर्षापूर्वी जर विचार करायला गेलो तर 35च्या नंतर खेळणारे क्रिकेटर कधीच अगदी कमी पाहायला मिळायचे. परंतु या ठिकाणी आपण बघतोय आता मात्र 40+ क्रिकेट चालू झालं आहे. 40+ची रायगड या ठिकाणी आपण बघतोय पनवेल प्रीमियर लीगही आपण पार पाडली होती. आणि आता मात्र हे सगळे खेळाडू पुन्हा एकदा नवीन जोशात, नवीन उमेदीनं, नव्या रंगात आणि नव्या ढंगामध्ये आपल्याला हे सगळे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सगळ्यांचं स्वागत. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न पूर्ण झाला मित्रांनो. सोमटणे संघानं अगदी नवतरुणांना लाजवेल अशाच पद्धतीनं खेळ दाखवला. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. तो फलंदाज
हॅलो, चला सामना चालू करायचा आहे. पंच आपण सूचना द्यायची. आमचे पंच दीपक पाटील सर आणि आमचे बेलोली गावचे समाजसेवक संतोषजी पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर. आपलं मनापासून स्वागत. आपल्या गावचा संघ खेळतोय परंतु आनंद घ्यायचा आज, कारण आपण बघतोय 40+ क्रिकेट म्हटलं ना की तुमचा फिटनेस मैदानावर दिसतोच, परंतु साथ साथ तुमचा उत्साह तितकाच जास्त असतो आणि तो उत्साह पाहिला बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये एकूण धाबा जमा केल्या त्या तब्बल 48 धाबा. काय जबरदस्त खेळी केली आपण पाहिलं होतं. अविनाश मुंडे या फलंदाजानं 19 धाबा, त्यात 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसरा फलंदाज होता सचिन मुंडे, त्यानं धाबा जमा केल्या त्या तब्बल 15. म्हणजे 4 षटकांच्या अंती एकूण धाबा जमा झाल्या 12च्या सरासरीनं. 48-49 धाबांची गरज. सलामीची जोडी आता मैदानात पाहायला मिळते BCC बेलवली संघाची. अनिल पाटील आणि निलेश. अनिल पाटील निलेश पाटील सलामीची जोडी, परंतु सलामीचा गोलंदाज सुनील पोपेटा. गेली कित्येक वर्ष कित्येक दशक या गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीनं बऱ्याच फलंदाजांना या ठिकाणी पॅव्हेलियनची वाट दाखवली होती. तो गोलंदाज आता मात्र पाहायला मिळेल, परंतु बघूयात सुरुवात आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना खेळतोय खूप दिवसानंतर बेलवली संघ आपल्याला पाहायला मिळते. बेलवली गावचा दुसरा संघ या मैदानात उतरलाय. BCC बेलवली हा संघ आपण बघतोय 48 धाबा पूर्ण केल्यात. 49 धाबांचं लक्ष्य कंप्लीट करायचं आहे. सुरुवात तशाच ताकदीची तुम्हाला करावी लागेल. खराब चेंडूवर 1-2 मोठे फटके, त्यानंतर सिंगल डबल्स अशा पद्धतीने क्रिकेट खेळावं लागेल. तुमच्या जवळचा फिटनेस कसा आहे तो मात्र या मैदानावर नक्कीच दाखवावा लागेल. परंतु इथे मात्र चुकला हा क्षेत्ररक्षक. बघा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु या वयात आपण बघतोय चेंडूने शर्यत जिंकले. चेंडू आपण जातोय आउट झाला का, बाद होतोय फलंदाज. पलीकडे गेला होता, म्हणजे किती वेगाने चेंडू फेकला होता गोलंदाजानं. आणि चेंडू आपण पाहतोय पायचीतच्या स्वरूपाने या ठिकाणी परतावं लागेल. फलंदाज निलेश पाटील या फलंदाजाला एक मोठा आघाडीचा फलंदाज होता, ज्याच्या माध्यमातून बरीच एक मोठी अपेक्षा होती, परंतु त्या अपेक्षा भंग करण्यात आलाय. आणि पहिला झटका पहिला हादरा बसलाय तो बेलवली संघाला. सोमटणे संघ 48 धाबा जमा केल्यात. 49 धाबा बचाव करायचा आहे, डिफेंड करायचे आहेत. आणि अशा परिस्थितीत त्यांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी आता हेच अपेक्षित असेल. परंतु त्या उलट आता मात्र बेलवली संघाला कुठेतरी या ठिकाणी या धाबांचा पाठलाग करण्यासाठी संघर्ष नक्कीच करावा लागेल. तुम्ही तरुण वयामध्ये कशा पद्धतीने खेळ केला होता, तुम्ही मागच्या काही वर्षापूर्वी तुमची बॅट कशा पद्धतीने झळकली होती तळपली होती, तशाच पद्धतीने खेळ दाखवणं गरजेचं असेल. त्या पद्धतीने तुमचा खेळ नक्कीच नसेल, परंतु आपण नेहमी म्हणतो ना की आपल्याजवळ अनुभवाची शिदोरी असेल तर आपण मोठं काम देखील सहजतेने पार पाडू शकतो. आणि अशा परिस्थितीत तुमच्या जवळचा अनुभव तुम्ही आता मात्र वापरणं गरजेचं असेल, कारण तुम्ही सध्याच्या नव पिढीला सांगत असाल की षटकार चौकारच नका मारू, एकेरी दुहेरी पण काढा. आणि इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, तिथे मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय आता मात्र धावफलक ओपन झालाय. आतापर्यंत आपण पाहिलं होतं संघाचं खातं ओपन झालं नव्हतं, या एकेरीनं संघाचं खातं ओपन झालंय. धनाजी चोरगे या फलंदाजांना आपण बघतोय संघाचं खातं ओपन केलंय. आणि नवीन फलंदाज या ठिकाणी आता पाहायला मिळेल अनिल पाटील. नॉन स्ट्राईक एंडला बराच वेळ प्रतीक्षा करत होता स्ट्राईकची अनिल पाटील, ज्याच्या माध्यमातून 1-2 मोठे स्ट्रोक्स पाहायला मिळतील का. इथे मात्र बॅट वेगानं फिरवली होती, परंतु चेंडू जातोय विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 48 धाबा जमा केल्या होत्या. 49 धाबांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते. बेलवली संघ आपण बघतोय पहिल्यांदा नाईटच्या या टुर्नामेंटमध्ये बऱ्याच वर्षानंतर उतरताना आपल्याला आपण बघतोय. बेलवली गावचा हा दुसरा संघ आहे BCC बेलवली संघ, परंतु या ठिकाणी प्रयत्न तशाच उमेदीचे केले पाहिजे. तिथे धोका होऊ शकतो, परंतु मिळतीये ती सिंगलच्या पलीकडे आपण बघितलं होतं
अगदी जोराने धावण्यास भाग पाडलं ते अविनाश मुंडे या क्षेत्ररक्षकानं. तिथे मिळते सिंगलच्या मदतीने आपण पुन्हा एकदा बघतोय धावफलक जाऊन पोहोचतंय ते तब्बल 2 या आकड्यावरती. पहिलं षटक संपन्न झालं मित्रांनो. पहिल्या षटकाच्या अंती एकूण धावा पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 2. सुनील पोपेटा जसं नाव तशी गोलंदाजी. जसं या ठिकाणी बरीच दशकं मी सांगितलं होतं की मागील कित्येक वर्ष या गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीनं फलंदाजांना तंबूची वाट दाखवण्यास बऱ्याच वेळेला भाग पाडलं होतं आणि तशाच ताकदीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. एकूण धावा धावपलवरती पाहायला मिळतात तब्बल 2. गरज असेल ते आता मात्र 18 चेंडू आणि 47 धावांची. 18 चेंडू 47 धावा म्हणजे अजूनही लक्ष खूप मोठं आहे. सुरुवातीला तर मोठंच होतं परंतु ते अजून वाढलंय. या वयात आपण बघतोय सगळेच्या सगळे संसारात अडकलेत आणि आपण बघतोय आपल्याजवळ पैसे कमी असतील तर लोन भरणं कधी कधी मुश्किल होतं आणि तशाच काहीशी परिस्थिती. सुरुवातीला तुम्ही जर चांगला खेळ केला असता एकेरी दुहेरी धावा जमा केल्या असता पहिल्या षटकामध्ये आम्हाला माहिती आहे. षटकार चौकार या ठिकाणी विलंब करू नका विनंती असेल. सोमटणे संघ आपल्याला आपल्या बाजूने या ठिकाणी तुम्ही जितका जास्त वेळ द्याल तितका समोरचा संघ त्यांना विश्रांती भेटेल आणि जर का त्यांना विश्रांती भेटली तर बेलवली संघ कधी या ठिकाणी डोकं वर काढेल आणि अशा परिस्थितीत तुम्ही खेळपट्टीवर एखाद्या फलंदाजाला तुम्ही जास्त विश्रांती दिली ना तर कधीही काय घडतं. बऱ्याचदा आम्ही हे चित्र पाहिलं आहे. परंतु बघूयात या ठिकाणी अजूनही विलंब केला जातोय. नवीन गोलंदाज आपण बघतोय अमोल गोरी. या ठिकाणी आपण बघतोय जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता. ऑनसाईडच्या दिशेनं क्षेत्र हेरण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे मिळते आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अमोल गोरी हाही खेळाडू आपण बघितलाय सोमटणे संघासाठी बऱ्याच क्रिकेट खेळलाय. चेंडू गेला दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न. काय जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. दोनही फलंदाज प्रवीण पाटील त्यानंतर धनाजी चोरगे या जोडीनं अशा पद्धतीने तुम्ही जर का धावा जमा केल्या ना तर एखादा खराब चेंडू तुम्हाला नक्कीच मिळेल आणि त्या चेंडूवर मी म्हणेन की तुम्ही हल्ला केला पाहिजे. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी आपण माहिती आहे की चेंडू बॅटवर सहजासहजी येत नाही परंतु एकेरी धाव तुम्ही तुमच्या अनुभवाचा वापर करून नक्कीच घेऊ शकता. तुम्हाला माहिती आहे सिंगल कशा पद्धतीने काढायची. नाही इथे मात्र पाहायला मिळतोय वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाज जमोलनं. चेंडू जातोय विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. तिथे आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचतोय आतापर्यंत 4 या आकड्यावरती आमचे मानस मनोरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे मनापासून स्वागत. एक जबरदस्त हिंदी मराठीचे समालोचक कारण आपण बघतोय अगदी 5 ते 6 वर्षापासूनच त्यांनी समालोचन करण्यास सुरुवात केली आणि आज आपण बघतोय संपूर्ण पनवेल असेल पेण असेल कालापूर असेल या तिन्ही तालुक्यांमध्ये त्यांचं नाव जबरदस्त या आपण बघतोय. त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला नक्कीच मिळेल. तर मानस मनोरे आपलंही स्वागत. परंतु इथे मात्र पुढे सरसावून फुटवर्कचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि जबरदस्त पद्धतीने झेलही टिपला जातोय. या ठिकाणी आपण बघतोय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अविनाशजी पोपेटा यांनी काय जबरदस्त या ठिकाणी झेल या ठिकाणी टिपलाय. कारण आपण पाहिलं होतं असं वाटलं होतं हा चेंडू कदाचित सीमारेषा ओलांडून जाईल की काय परंतु दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धाब्या दुसऱ्या षटकातही आपण बघतोय फक्त आणि फक्त 2च आल्या. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धाबा आल्या फक्त आणि फक्त 4
आता मात्र 12 चेंडू आणि 45 धावांची गरज. एक मोठी लढाई, एक मोठं युद्ध आता मात्र करावं लागेल. आपण बघतोय आमचे मानस मनोरे यांचेही आगमन झालंय. प्रवीण दुगाडे त्यांची कॉपीराईट असं त्यांना म्हटलं जातं, परंतु या ठिकाणी आता कॉपीराईट म्हणण्यात अर्थ राहिला नाही, कारण मानस मनोरे यांनी स्वतःचं असं एक कर्तृत्व दाखवलंय सगळ्या प्रेक्षकांना. स्वतःचा अशी एक छाप सोडली आहे स्वतःच्या स्टाईलनं. काय जबरदस्त या ठिकाणी समालोचन त्यांच्या माध्यमातून बऱ्याचदा ऐकतो. तर बोलतो या ठिकाणी आता मात्र तिसरं षटक संदीप पाटील आता पाहायला मिळतील. दोनही गोलंदाजांना जबरदस्त या ठिकाणी कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 2, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 2. तिसरं षटक आता मात्र कमबॅक करणारं ठरेल का बेलवली संघासाठी. हा चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी जागा सोडून या ठिकाणी आपण बघतोय फुटवर्कचा वापर देखील केला जातोय, परंतु चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं जात नाहीये. काय होतंय, कशा पद्धतीने होतंय याचा विचार ते नक्कीच करतायत, परंतु चेंडू बॅटवर आला पाहिजे याचा विचार ते नक्कीच करतायत. इथे मात्र आपण बघतोय आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केलाय. चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये. जबरदस्त फेक पाहायला मिळतोय. काय जबरदस्त फिटनेस या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळतोय. अगदी या वयातही एक चांगलं क्रिकेट तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने क्रिकेट या ठिकाणी या मैदानावर पाहायला मिळतंय. त्यांच्या माध्यमातून त्यांचं हे स्वागत. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर केला होता. चेंडू जाते लॉंग ऑफच्या रिजनमध्ये. सिंगल आणि सिंगलच पाहायला मिळते. बेलवली संघ आपण बघतोय नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आपण बघतोय क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर 48 धावा बहाल केल्या होत्या, परंतु इथे मात्र आता उशिरानं का होईना जबरदस्त टोला लगावलाय. हातोडा मारावा तशा पद्धतीने हा षटकार पाहायला मिळतोय बेलवली संघासाठी. या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज धनाजी सोरगे बराच उशीर शांत होते. आता मात्र यात त्यांनी ठरवलं, मागील त्यांची खेळी त्यांनी आठवली, आता नाही तर कधी नाही. आणि या उक्तीप्रमाणे आपण बघतोय टोला लगावला पुन्हा एकदा. या वेळेस मात्र चेंडू बॅटची येणारे जीवन वरती उच्च गेलाय. झेल या ठिकाणी पुन्हा एकदा जमिनीला दान करण्यात येतोय असं वाटलं होतं शेवटच्या क्षणाला. आणि आमचे ज्ञानेश्वर वायाळ त्यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. आमच्या परिसरातील एक जबरदस्त हिंदी समालोचक आणि त्यांच्या वेगळ्या शैलीने ते बऱ्याचशा प्रेक्षकांना या मैदानावर उभे ठेवतात, कुठेही जाऊ देत नाही. ते आमचे ज्ञानेश्वर बायल त्यांचंही स्वागत. परंतु इथे पाहायला मिळतंय सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय ते तब्बल 13 या आकड्यावरती. आता मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, परंतु मिळते सिंगलच्या पलीकडे काही पाहायला मिळत नाही. आणि तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला मित्रांनो. तिसऱ्या षटकाच्या अंती एकूण धावा 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं षटक आता मात्र प्रगतीपथावर असेल. 6 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 35 धावांची. 35 धावांची गरज म्हणजे 6 चेंडूवर 6 षटकार मारावे लागतील. आता मात्र बघूयात. 6 चेंडू. गोलंदाज अविनाश. पहिला चेंडू, पहिला षटकार आलाय का? आणि पहिला षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक या ठिकाणी विनंती करत होते आणि त्याच्या विनंतीला मान दिला या षटकारानं. डीजे आपण बघतोय पहिला षटकार आला. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील 5, गरज असेल ते 29 धावांची. अजून एक येईल का? अजून एक या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा येतोय आमच्या सलामी कक्षाच्या दिशेनं. जबरदस्त टोला पाहायला मिळतोय. षटकार
आपण बघतोय आतापर्यंत धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 26 धावा. चांगला प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू फील्ड केला जातोय आणि पंचांचा इशाराला हा चेंडू जातो लेग बाईज. बघा सामना असा वाटलं होतं की जवळजवळ या ठिकाणी मी म्हणेन की वर्चस्व आपली पकड मजबूत केले सोमटणे संघानं, परंतु तरीही या ठिकाणी धाबा देण्यास तयार नाही आहेत. आपल्या जवळचा फिटनेस, आपल्या जवळचा जोश, आपल्या जवळची जिद्द ती या मैदानात दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त क्रिकेट पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचते ते तब्बल 28 या आकड्यावरती. एक चांगला खेळ आता मात्र शेवटच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 4च धाबा आल्या होत्या, परंतु जर का लवकर पाठवलं असतं धनाजी चोरगे यांना, जर का लवकर पाठवलं असतं प्रशांत पाटील यांना, तर कदाचित हे आव्हान शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु जर त्याचं क्रिकेट आपण नेहमीच आपण क्रिकेटमध्ये चर्चा करतो, हा सामना या ठिकाणी आपण बघतो आतापर्यंत हा सामना जिंकलाय तो बीसीसी बेलवली संघाविरुद्ध सोमटणे संघानं. विजयी संघाचं नक्कीच अभिनंदन, परंतु या ठिकाणी बेलवली संघ आपलाही आभार. अजूनही तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी ती या ठिकाणी आपण बघतोय तो जोश